पुढारी न्यूजच्या पाठपुराव्याला मोठे यश आले। अखेर सरकारकडनं शिक्षक भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली, पण ही भरती वादात सापडण्याची चिन्ह आहेत। बघूयात नेमका काय आहे आक्षेप। पुढारी न्यूजच्या पाठपुराव्याला यश, शिक्षक भरतीची जाहिरात प्रसिद्ध, रखडलेल्या उमेदवारांना मोठा दिलासा। राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शिक्षक भरतीची घोषणा केली होती। महिनाभरात भरतीची प्रक्रिया सुरू होईल असं म्हटलं होतं, पण याला विलंब होत असल्यामुळे पात्र उमेदवारांकडून संताप व्यक्त होत होता। डिसेंबर अखेर जाहिरातीची प्रक्रिया पूर्ण होईल असं सांगितलं जात होतं, पण नवीन वर्षातही जाहिरात न आल्यामुळे पात्र उमेदवार नाराज होते। पुढारी न्यूजनं याचा सातत्यानं पाठपुरावा केला। अशात आज अखेर शिक्षक भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली। एकूण 998 जागांसाठी ही जाहिरात आहे। पवित्र प्रणालीद्वारे ही शिक्षक भरती जाहिरात देण्यात आली आहे। प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांसाठी ही भरती आहे। इंग्रजी माध्यमासाठी 216 जागा आहेत, तर मराठी माध्यमासाठी 782 जागा आहेत। यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करावा लागणार आहे। वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर ही जाहिरात आली खरी, पण भरतीची प्रतीक्षा करणाऱ्या उमेदवारांनी या जाहिरातीला खोदा पहाड निकला चुहा असंच म्हटलंय आणि आपले आक्षेप नोंदवलेत। या जाहिराती म्हणजे खोदा पहाड निकला चुहा अशी अवस्था मराठी माध्यमांच्या मुलांची झालेली आहे। कारण यामध्ये जास्तीत जास्त इंग्रजी माध्यमाला कशा जागा देता येतील याचाच विचार केलेला आहे आणि इंग्रजी माध्यमांचे जे विद्यार्थी असतात ते सेमी, मराठी आणि इंग्रजी अशा तिन्ही माध्यमाला ते पात्र असल्याने मराठी माध्यमांचे फक्त मराठी माध्यमाला पात्र असतात। पण सरकारचं धोरण जे आहे ते दाखवायचं एक आणि करायचं एक अशा अवस्थेमध्ये आहे। फक्त इतकंच नाही, तर निवडणुकीच्या तोंडावरती सरकारनं जाहिरात काढल्याचं अधोरेखित करत यात छुपा अजेंडा असल्याचा आरोप केला। अनुक्रमे रायगड व बुलढाणा या 2 जिल्ह्याची आतापर्यंत जाहिरात प्रकाशित झाली, परंतु ह्यामध्ये 2,16,443 एकूण अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दिलेल्या उमेदवारांपैकी 2 लाखाच्या जवळपास मराठी माध्यमांची मुले असताना अगदी कमी प्रमाणात अत्यल्प असलेल्या इंग्रजी माध्यमांच्या उमेदवारांना झुकते माप देण्याचे लक्षात आले। ह्यावरून मराठी माध्यमांची मुले जास्त मार्क असूनही या भरती प्रक्रियेत समाविष्ट होऊ शकणार नाही। एकंदरीत हा खूप मोठा शिक्षक भरतीत मराठी माध्यमांच्या मुलांवर झालेला अन्याय आहे। निवडणुकीच्या आचारसंहितेच्या तोंडावर जाहिराती दिल्या म्हणून आपला हे अजेंडा जो आहे ते छुपा अजेंडा सरकारनं करत असलेलं दिसते। आणि दुसऱ्या बाजूला क्लस्टर शाळा जी केंद्र शाळा 16-17 शाळा जिल्हा परिषदेच्या कमी पटसंख्येच्या एकत्र करायचं आणि केंद्र शाळा म्हणून त्या ठिकाणी एक नवीन भव्य दिव्य इमारत करायची आणि अशा ठिकाणी पहिलीपासून तर 10वी पर्यंतच्या शिक्षणासाठी इंग्रजी माध्यमाचं, सेमी माध्यमाचं, मराठी माध्यमाचं त्या ठिकाणी रास करून त्यांना स्थान द्यायचं हा छुपा अजेंडा या ठिकाणी सरकारनं राबवताना जोरदारपणे दिसत आहे। सरकारनं आश्वासन दिलं होतं, त्यामुळे उमेदवार प्रतीक्षेत होते, आस लावून होते। बराच खोळंबा झाल्यानंतर जाहिरात आली, पण ही जाहिरात सुद्धा नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांचं समाधान करणारी नाही। वारंवार शिक्षक भरतीवरून आंदोलनं झाली। शिक्षक भरतीचा मुद्दा घेऊन एका उमेदवारानं तर थेट मंत्रालय गाठलं होतं। तेव्हा हा प्रश्न तात्पुरता चर्चेत आला खरा, पण सरकार या भरती प्रक्रियेचा किती गांभीर्यानं विचार करतंय याची जाणीव या पहिल्याच जाहिरातीतून उमेदवारांना झाली आहे। सत्ताधाऱ्यांना सुद्धा निवडणुकीच्या परीक्षेला सामोरं जावं लागतंच। निवडणुकीत मतांचे मार्क मिळवावे लागतात। जर वारंवार दिलेल्या आश्वासनांचा अभ्यास करून ती लक्षात ठेवण्याऐवजी विसरली जात असतील तर शिक्षक सत्ताधाऱ्यांना उत्तीर्ण कसे करतील? गुरुप्रसाद जाधव, पुढारी न्यूज।